बीडमध्ये सौम्य लाठीचार्ज झाला। या क्षणाची एक मोठी बातमी बीडमधून येते। बीडमध्ये सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी आता अशा प्रकारच्या घटना दिसणारे कार्यकर्त्यांमधली निवडणूक जरी असली तरी गावागावांमध्ये या निवडणुकांचं महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। बीडमधून एक मोठी बातमी कळते सध्याची, ती म्हणजे लाठीचार्ज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अर्थातच आता कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली। ही थेट दृश्य आपण पाहतोय बीडमधली। कार्यकर्त्यांचा एक प्रकारे या ठिकाणी मोठा गोंधळ दिसतोय, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला असू शकतो असा एक अंदाज आहे। बीडमधल्या आमच्या रिपोर्टरकडून आपण काही वेळामध्ये या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। मात्र सुरुवातीची ही दृश्य आपल्याला बीडमधून महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले। महेंद्र, बीडमध्ये पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय, कारण काय आहे नेमकं? तसं जर पाहिलं गेलं तर बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतमोजणी केंद्र आहे ते करण्यात येतं या ठिकाणी आलेलं आहे। 10 वाजताची सकाळची मतमोजणी केंद्रामध्ये सर्व जे प्रतिनिधी आहेत त्यांना जाण्यासाठी इथं तयारी लागलेली होती। मात्र पोलिसांकडे थोडीशी इथं गफलत झाली। 9:30 वाजल्यापासून जी लाईन लागलेली होती, पोलीस जे चेकिंग करत होते, मोबाईल आतमध्ये कुठलाही मोबाईल घेऊन जाण्यास मजाव करत होते। हे पाहणी करत असताना गेटच्या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 300 ते 400 जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला पाहताना तिथं मिळालं। मात्र काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी चेकिंगसाठी होते आणि त्यांना ते आवरता आलं नाही। त्यामुळे जो मॉब आहे तो हिंसक होण्याचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांनी मात्र त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर केलेला आहे, सौम्य लाठीचार्ज त्या ठिकाणी केलेला आहे। काही वेळ तणावाची परिस्थिती होती, मात्र कालांतरानं पोलिसांनी मध्यस्थी करून जिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांचा जो आहे तो समजूतदारपणाने त्यांना सांगितलं। त्यानुसार जर बघितलं आता हळूहळू जे आहे इथला तणाव जो आहे तो सध्या तरी निवळलेला आहे आणि जे काउंटिंगला आतमध्ये जाणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आता हळूहळू सध्या तरी सोडण्यात येते। मात्र एकंदरीत जो गोंधळ पाहता त्या गोंधळामुळे पुन्हा एक प्रशासनामध्ये जे आहे तो निर्माण झालेला होता। ठीक आहे महेंद्र, जरूर लक्ष ठेवून राहा। सध्या तणाव जरी निवारलेला असला तरी देखील राजकीय वातावरण मात्र नक्कीच पुढच्या काळामध्ये तापणार आहे। काही वेळामध्ये आता मतमोजणीला सुरुवात होती।